गुड मॉर्निंग माय यूट्यूब फॅमिली. तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण आलू पराठा याची रेसिपी पाहणार आहोत. चला मग सुरू करूया. धुवून घेऊ बटाटे, मस्त बटाटे असे धुवून घेऊया. धुवून घेऊ. स्वच्छ असे मस्तपैकी धुवून घेतले. बटाटे छानपैकी धुवून घेतले. बटाटे उकडण्यासाठी थोडं त्यात पाणी टाकूया आपण. ओके, बस. आणि एक आता त्याला शिट्टी लावून घेऊ मस्तपैकी. ठीक आहे. बटाटे शिजतात तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊ, म्हणजे कणिक पण भिजेल चांगलं. कणिक आता मळून झालेलं आहे. तोपर्यंत आपण लसूण सोलून घेऊया. लसूण सोलून झाला आहे आपला. आता आपण याला ही मिरची धुवून घेऊया आपण. मिरची आणि लसूण मीठ पण टाकू आपण त्याला, म्हणजे तुमच्या अंदाजाप्रमाणे मीठ टाकू शकता. बघा, आपण वाटून घेतलंय मस्त चांगल्या प्रकारे. बटाटे आता उकडून झाले आहेत. ह्याला सोलून घेऊ आपण मस्त. बटाटे सोलून झाले आहेत. आपण ह्याला मॅश करूया. कोणी म्हणजे खिसून करतं मॅश. मी खिसून करत नाही. खिसून खूपच बारीक होतात ना, त्यासाठी मी हातानंच मॅश करते ह्याला. मी असं मॅश करून घेते ग्लासनं. आणि ठीक आहे, अशा प्रकारे आपण सगळे मॅश करून घेऊया. हे बघा, मॅश करून घेतलेलं आहे. चला, सर्वात आधी आपण तेल टाकून घेऊया कढईमध्ये. गॅस ऑन करून कढई ठेवा आणि कढईमध्ये तेल टाका. तेल टाकल्याच्या नंतर त्याला थोडंसं तापू द्या. म्हणजे तापल्याच्या नंतर आपण त्यामध्ये जिरा, मोहरी थोडीशी टाकूयात आपण, कारण की छान लागतं आणि छान दिसतं पण. तापले का बघून घेऊ. नाही तापला, आणखी थोड्या वेळ तापू देऊ त्याला. ठीक आहे, आता आपण टाकून घेऊया जिरे, मोहरी. जिरे मोहरीला असं तडतड होऊ द्यायचं. तडतड वाजत आहे. आणि आपण ती जी पेस्ट आपण वाटून घेतली होती ना, लसणाची आणि मिरची, लसूण मिरची वाटून घेतली होती ना आपण, ती पेस्ट त्यामध्ये तेलामध्ये टाकून घ्यायची. ठीक आहे, त्याला थोडं हलवून घेऊ आपण. गॅस बारीक करूया, गॅस स्लो करूया. गॅस स्लो करून भाजून घ्यायचं चांगल्या प्रकारे असं. आणि त्यामध्ये आपण हळद टाकूया. हळद टाकूया. आणि जो बटाटा आपण मॅश करून घेतला होता ना, तो मॅश करून ह्यामध्ये टाकून घेऊया. मॅश केला. ठीक आहे, अशा प्रकारे सगळे बटाटा टाकून घेऊया यामध्ये. नंतर हलवून घेऊया. आपण मस्त हलवून घेऊया आपण. सगळं म्हणजे त्या मसाल्यांचा एकजीव करून घेऊया. मसाले आणि बटाटा बघू शकता, पूर्ण एकजीव झालेला आहे. हे एकजीव होईपर्यंत असं मस्त. आणि जर चाखून बघा तुम्ही, मीठ वगैरे कमी जर पडलं असेल तर तुम्ही ह्यात टाकू शकता. कारण की मी मगाशीच मिरची आणि लसूण वाटताना त्यामध्येच मीठ बरोबर टाकलं होतं, त्यामुळे मिठाची याला गरज पडली नाही मीठ टाकायची.
चला मग आता आपण पराठा करूया. तुम्ही एवढा छोटासा गोळा करून घेऊ शकता. आणि जो आपण बटाट्याचं पॅटर्न बनवलं होतं ना, ते थोड्या वेळ तुम्ही थंडच करा. म्हणजे कसं ते थंड झाल्याच्या नंतर चांगला पराठा येतो. आणि ते गरम गरमच केलं ना फुटतं. ते एवढा तुम्ही गोळा घ्या. ह्याचे आपण 2 भाग करूया. ठीक आहे. ठीक आहे, 2 भाग करून घेऊ. हे एवढा छोटा पीठ लावून घ्या. अशा प्रकारे 2 भाग करूया. आणि ते दोन्ही गोळे करून घेऊ छोटे छोटे असे. ठीक आहे. एक एक करून आपण या गोळ्यांना लाटून घेऊया. ठीक आहे. अशा प्रकारे ह्यावर तुम्ही पॅटर्न घालून घेऊ शकता. असं जेवढं तुम्हाला लागतं त्याप्रमाणे तुम्ही पॅटर्न ह्यावर घाला असं. आणि जे आपण दुसरं बनवलं होतं ना लाटून, ही ह्यावर टाकायची अशी. ओके. आणि ही कडीनं ह्याला बंद करून घेऊया आपण. म्हणजे कसं ते बाहेर येणार नाही. करून घेतलं आहे. आता आपण ह्याला लाटून घेऊया मस्त. असं मस्त लाटून घ्यायचं. खूप मोठाले बनवायचे नाही, आपले मस्त छोटे छोटेच बनवायचे. छान छान पण दिसतात. आमच्या गाथाला पण पराठा खूप आवडतो. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही लाटून घेऊ शकता छोटे छोटे. म्हणजे जसं तुम्हाला जमेल तसं बनवून घ्यायचं. ठीक आहे. बनला आहे आता आपला पराठा. त्याला भाजून घेऊ मस्त असं. ठीक आहे. छान दिसतोय. आणि बारीक गॅस करून त्याला भाजू द्यायचं. कारण की फुल गॅस केल्यावर करपतो पण. आणि बारीक गॅसवर थोडा थोडा क्रिस्मी म्हणजे छान लागतो. बारीक गॅसवरच छान भाजतो पण आणि छान लागतो पण. आणि गरम गरम खायला पण खूप मजा येते. ह्याला पलटून घेऊ मस्त. बघा छान दिसतोय का? आता ह्याला आपण मस्त असं आणि छान तेल लावून घ्यायचं. छान तेल लावून भाजायची मस्त. आहा, काय घमघम वास सुटलाय. मस्त टेस्टी झाला. कारण की मी पराठे थोडे तिखटच बनवते. अशी आलटी पलटी करून घ्यायचं. मस्त शेकायचं ह्याला असं. आणि असंच करून ना सगळे पराठे, असंच करून तुम्ही सगळे पराठे असे बनवून घेऊ शकता. बघा किती मस्त भाजलाय. आहा, खूप छान वाटतं. चला ठीक आहे. प्रकारे सगळे पराठे तुम्ही बनवून घ्या. आणि कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.